नमस्कार. काजल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. उन्हामुळे भूक लागत नाही, तोंडाला चव नाही आणि साधी भाजी खावीशी वाटत नसेल ना, तर एकदा हा पनीर भुना मसाला नक्की करून पहा. एक चपाती जास्तीचीच खाल याची मला गॅरंटी आहे. चवीलाही अप्रतिम लागतो, जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही. अगदी कमी साहित्यामध्ये मस्त टेस्टी भाजी तयार होते. हॉटेलपेक्षाही भारी चवीची भाजी तयार होते. एकदा बनवली ना, तर परत परत बनवून खाल याची मला खात्री आहे. अगदी ऐनवेळी पाहुणे आले आहेत आणि काहीतरी टेस्टी भाजी बनवायची असेल ना, तर तेव्हा तुम्ही ही बनवू शकता, तेही कोणतीही पूर्वतयारी न करता. रेसिपी संपूर्ण पहा. आवडली तर नक्की लाईक करा. चला तर या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले इथे मी एक मोठी वाटी दही घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा धणे पावडर घालायचे आहे. त्यासोबत 1 चमचा लाल तिखट, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. त्यासोबत अर्धा चमचा हळद, एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाल्याऐवजी तुम्ही किचन किंग मसालासुद्धा वापरू शकता. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यासाठी आपल्याला ताजं दही वापरायचं आहे आणि दही आंबट नसावं. आधी थोडंसं खाऊन खात्री करून घ्या की दही आंबट नाही ना. व्यवस्थित असं मिक्स मी ते करून घेतलेलं आहे. छान असं एकदम मऊसूद अशी ही पेस्ट तयार झाली पाहिजे. इथे आता आपलं हे मसाला दही तयार झालेलं आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊयात आणि हे थोडा वेळ साईडला ठेवून देऊयात. गॅसवरती ते मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घातलेला आहे. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे मी पनीर चौकोनी कट करून घेतलेलं आहे. आणि एक 2 ते 3 मिनटं पनीर आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पनीरचे तुम्हाला हवे तसे काप करून घेऊ शकता. पनीर आपण फ्रीजमधून बाहेर काढल्या लगेचच फ्राय करायला घेतलं ना, तर ते कढईला चिकटलं जातं. यासाठी फ्रीजमधून आधीच थोडा वेळ ते बाहेर काढून ठेवा. नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्या आणि नंतर ते फ्राय करायला घ्या, म्हणजे ते कढईला चिकटलं जाणार नाही. इथे आता आपलं पनीर फ्राय करून झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला एक मीडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. त्यासोबत एक उभी चिरलेली शिमला मिरची घालायची आहे. कांदा आणि शिमला मिरची एकदम असे पातळ चिरून घ्यायची आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे. एकदम असं हे मऊ करायचं नाही. याच्यामध्ये क्रंच राहायला गेला पाहिजे. याच्यामध्ये जर तुम्हाला अजून कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील ना, तर तुम्ही करू शकता. इथे आता कांदा आणि शिमला मिरची ही आपली छान अशी फ्राय झालेली आहे पनीरसोबत आणि पनीरही छान फ्राय झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात आणि साईडला ठेवून देऊयात. आता त्याच कढईमध्ये मी अजून 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये घालणार आहोत एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा. कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यासोबत 1 चमचा आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घालत आहे. कांदा आपला लवकर परतला जावा यासाठी इथे थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे. कांद्यापुरतंच इथे मीठ घालत आहे. आणि कांदा आता कमी गॅसवरती छान असा व्यवस्थित परतवून घेऊयात. कमी साहित्यामध्ये टेस्टी अशी आपली भाजी तयार होते आणि चवीलाही अप्रतिम लागते. एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. इथे आता आपला कांदाही छान भाजला गेलेला आहे. अशा रंगावरती आपल्याला कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आता आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे. इथे मी 2 छोटे टोमॅटो मिक्सरला बारीक करून त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे. ही टोमॅटोची प्युरीसुद्धा आपल्याला छान अशी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे. कधी-कधी काय होतं ना, टोमॅटोची प्युरी आहे ना, चटचट अशी उडायला लागते. तेव्हा जर तुम्हाला असं वाटत असेल की ही जास्तच उडायला लागलेली आहे, अंगावर वगैरे उडत आहे, तर तेव्हा तुम्ही त्याच्यावरती झाकण ठेवून छान अशी तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ शकता. फक्त अधूनमधून झाकण काढून ती परतत राहायची आहे. इथे आता आपली टोमॅटोची प्युरी छान अशी परतली गेलेली आहे. हिला छान असं तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण जे मसाला दही बनवून ठेवलेलं आहे ना, ते घालायचं आहे.
आणि हेही आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते मसाले अजून ॲड करायचे असतील ना तर करू शकता आणि जे तिखटाचं प्रमाण आहे ना ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। पण याच्या व्यतिरिक्त अजून कोणताही मसाला याच्यामध्ये घालण्याची अजिबात गरज नाही। एवढाच मसाल्याने ही भाजी चवीला अप्रतिम लागते। इथे आता बघा हे छान असं मी तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे। दिसायला एक नंबर दिसत आहे ना, कलरही मस्त आलेला आहे। याच्यामध्ये आता आपण ज्या भाज्या आणि पनीर फ्राय करून ठेवलेलं आहे ना, ते घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण पनीर भुना मसाला बनवत आहोत ना, यासाठी आपण याच्यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही। याची आपल्याला ग्रेव्ही वगैरे काही बनवायचं नाही। असंच थोडंसं दाटसर आपल्याला हे ठेवायचं आहे। हे असंच खायला खूप छान लागतं, एक नंबर लागतं चवीला। भाज्या परतताना आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घातलेलं, परत कांदा परततानाही थोडंसं मीठ घातलेलं, त्यामुळे एकदा टेस्ट करूनच आपल्याला याच्यामध्ये आता मीठ घालायचं आहे। इथे मी थोडंसं मीठ घालत आहे, त्यासोबत बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पाणी घालून जर तुम्ही ग्रेव्ही टाईप अशी याची भाजी बनवली एकदम पातळ अशी, तर ती अजिबात चवीला लागणार नाही। त्यामुळे अशा पद्धतीनेच एकदम दाटसर अशी ही भाजी करा, चवीला एक नंबर लागते। इथे आपला हा पनीर भुना मसाला तयार झालेला आहे। गॅस बंद करूयात। मस्त टेस्टी चमचमीत अशी हॉटेलपेक्षाही भारी घरच्या घरी आपली ही पनीरची भाजी तयार झालेली आहे। कोणी म्हणणारही नाही की आपण ही भाजी घरी बनवलेली आहे, एवढी ही मस्त आणि टेस्टी अशी तयार होते। ही तुम्ही चपातीसोबत, रोटीसोबत, नानसोबत किंवा नुसत्या भातासोबतही खाऊ शकता। खूप छान लागते, सगळे अगदी आवडीने खातील, बोटे चाटून पुसून खातील याची मला खात्री आहे। एक नंबर रेसिपी आहे। हॉटेलला जाऊन खाण्यापेक्षा घरीच तुम्ही कमी खर्चामध्ये ही भाजी तयार करू शकता। जास्त काही आपल्याला तामझामही करावा लागत नाही, अगदी झटपट ही भाजी तयार होते। एकदा हा पनीर भुना मसाला नक्की करून पहा। रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर रेसिपी सगळ्यांसोबत जरूर शेअर करा आणि रेसिपीसाठी तर एक लाईक झालीच पाहिजे। आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।